धनंजय मुंडेंच्या ताब्यातल्या बीडच्या अंबाजोगाई साखर कारखान्याबाहेर धरणे आंदोलन, थकीत वेतनासाठी कर्मचारी आक्रमक। अक्कलकोटमध्ये रिन्यू ग्रीन एनर्जी कंपनीचं काम पाडलं बंद, जमिनीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक। जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मोर्चा, कांद्याला दर मिळत नसल्यानं तहसील कार्यालयासमोर फेकले कांदे। चिपळूणमध्ये उबाठा गटानं गॅस कनेक्शनच्या खोदाईचं काम रोखलं, रस्ते पूर्ववत करण्याचं टेंडर काढा मगच काम करा अशी केली मागणी। 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल सज्ज, संध्याकाळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। बीडमध्ये तापमान घसरल्यानं थंडीचा जोर वाढला, उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ। जामनेरच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील अंगलवाडीमध्ये सिद्धनाथ महादेवाची यात्रा, भाविकांसाठी 200 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन। रत्नागिरीमध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, नागरिकांनी काळजी घ्यावी, आरोग्य विभागाचं आवाहन। आपल्याप्रमाणे मुलालाही कर्करोग होऊ नये म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या, साताऱ्यातल्या हिवरे गावातली धक्कादायक घटना। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रे।